संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जो आहे तो आता तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो 900 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील यांची तुकडी जी आहे ती आता या प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्ताचं काम जे आहे ते या ठिकाणी करणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे? 900 पेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा उद्या 18 जून रोजी पवित्र असे देवभूमीतून होणार आहे। यासाठी भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज आहेत। सदर बंदोबस्तासाठी माननीय पोलीस आयुक्त यांच्या आढाव्यानंतर मार्गदर्शनानंतर जवळजवळ 700 पोलीस कर्मचारी तसेच 300 होमगार्ड्स, SRPF प्लाटून आणि आमचे RCPचे प्लाटून्स हे बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत। 2 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 15 पोलीस निरीक्षक आणि 60 हे सब इन्स्पेक्टर दर्जाचे ऑफिसर्स या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त वाहतूक शाखेचा स्वतंत्र बंदोबस्त आणि वाहतुकीच्या नोटिफिकेशन्स ह्या वेगवेगळ्या स्तरावर प्रसारित केलेल्या आहेत। सर, ज्यावेळेस पालखी प्रस्थान होते त्यावेळेस काही दिंड्यांचा आत जाण्यावरून वाद होत असतो, त्यावेळेस किती दिंड्या ह्या ज्या आहेत त्या आतमध्ये सोडण्यात येणार आहे, किती काय आव्हान जे आहे ते तुम्ही दिंडी प्रमुखांना करणार आहात? यामध्ये दिंडी प्रमुखांना आव्हान पोलिसांतर्फे हेच करण्यात येणार आहे की नवीन जे विश्वस्त मंडळ 6 विश्वस्त आणि 1 अध्यक्ष यांच्याशी झालेली चर्चा आहे, त्या चर्चेतून समन्वयातून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांनुसार ज्या दिंड्या आत जाणार त्यांनीच फक्त आत जायचं आहे आणि त्यासाठी त्यांना VIP प्रवेशिका आत जायचा पास हा देण्यात आलेला आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जे आहेत आता कडक पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत समीर रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।